नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. काल 13 एप्रिलला आपल्या महाराष्ट्र शासनाची मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अशी खुशखबर म्हणता येईल किंवा एक आनंदाची बातमी आपल्याला काल बघायला मिळाली. विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंटनुसार महाराष्ट्र शासनाने एक नवीन कृती आराखडा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ज्या परीक्षा भरल्या जातात किंवा ज्या एक्झाम घेतल्या जातात त्याच्यामध्ये नवीन संवर्गाचे ॲड किंवा नवीन संवर्ग त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत राज्यसेवा जी एक्झाम घेतल्या जाते, त्या राज्यसेवा एक्झाममध्ये नवीन 45 संवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे राज्यसेवा एक्झामची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एकदम आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळे नवीन ॲड झालेल्या ह्या अंतर्गत एकूण 102 संवर्गांसाठी राज्यसेवेची एक्झाम घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांनो. त्याच्याबरोबरच आपली गट ब, गट क जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये पण नवीन संवर्ग ॲड झालेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरळ सेवा ज्या एक्झाम घेतल्या जायच्या त्या एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे येणार आहे, अशा बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. आता त्या चर्चेला कुठेतरी विरामचिन्ह मिळाल्याचं किंवा कुठेतरी ती चर्चा थांबल्याचं चिन्ह आपल्याला आता बघायला मिळणार आहे. कारण सरळ सेवा एक्झामद्वारे ज्या एक्झाम घेतल्या जायच्या ते सर्व संवर्ग आता महाराष्ट्र शासनाने एम-पी-एस-सी लोकसेवा आयोगाकडे आता देण्याचे तसे आपल्याला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिसून आलेले आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे ग्रुप सी आणि ग्रुप बीची ॲड घेतल्या ते आपल्या एम-पी-एस-सीची त्याच्यामध्ये सरळ सेवेचे सर्व पदं त्याच्यामध्ये फक्त जसं पूर्वी त्यांनी डिक्लेअर केलं होतं की ड्रायव्हर आणि त्यानंतर शिपाई पदं सोडून बाकीचे जे संवर्ग आहे ते आता आपल्या एम-पी-एस-सीकडे ग्रुप बी मध्ये असेल, ग्रुप सी मध्ये त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि क्लास 1, क्लास 2 चे जे पहिले पद सरळ सेवेद्वारे पण असे डिपार्टमेंटचे पद भरले ते आता आपल्या राज्य सेवेमध्ये ॲड होणार आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे आपले विद्यार्थी जुने मागील 5 वर्षापासून 6 वर्षापासून अभ्यास करताय त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि आशादायक अशी बातमी आपल्याला काल मिळालेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण येणाऱ्या काळामध्ये आपले जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी एकदम तुमची स्ट्रॅटर्जी बदलून मागे काय चुका झाल्या आपल्या त्या सगळ्या समजून घेऊन त्या चुकांमध्ये पुन्हा चुका घडू नये आपण त्याच्यामध्ये नवीन चेंजेस करून सीनियर व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन अधिकाऱ्यांचं असेल, आपल्या शिक्षकांचं असेल, आपल्या मित्रांचं असेल, वरिष्ठांचं यांचं मार्गदर्शन घेऊन आपली स्ट्रॅटर्जी चेंज करून आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये 100% निकाल आणायचा आहे. आपले जुने विद्यार्थी कुठलेही राहणार नाही. अशा पद्धतीने ॲड आपली आता येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये 2026 हा वर्ष आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत लाभदायक असा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सोबतच सरळ सेवेचे जे पद भरले जायचे पहिले त्याच्यामध्ये अनुभवाची अट जी होती पहिले, की कुठल्याही एक्झामचे तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला अनुभव विचारल्याचा. बरेच डिपार्टमेंटचे पद होते, टेक्निकलचे पद होते त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव लागायचा. ते पद आता तुम्हाला अनुभवाची अट महाराष्ट्र शासनाने रद्द केलेली आहे. त्याच्यामुळे अनुभवाची गरज नसणारी फक्त ग्रॅज्युएशन किंवा त्या फील्डमध्ये त्यांनी केलेले एज्युकेशन त्याच्यावरती तुम्हाला ते एक्झाम देता येणार आहे. अनुभवाची अट महाराष्ट्र शासनाने कालच्या बैठकीमध्ये रद्द केलेली आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच जी जलसंपदा विभाग आपला पदं भरले जायचे त्याच्यामध्ये असायचं तुमचं कालवा निरीक्षक, त्याच्यानंतर मोजणीदार पदाचं आणि दप्तर कारकून हे पद असायचं. आता त्या संवर्गाचा पण त्याच्यामध्ये चेंजेस करून त्याच्यासाठी फक्त सिंचन सहाय्यक हे एकच पद भरले जाणार आहे. त्याच्यामुळे त्या सर्व पदांसाठीची आपल्याला वेगळी एक्झाम द्यावी लागायची, वेगवेगळे फॉर्म भरावे लागायचे, वेगवेगळ्या फीस पेड कराव्या लागायच्या. या नवीन आराखड्यानुसार, या नवीन कृती आराखड्यानुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंट शासनाने विद्यार्थ्यांच्या फीजमध्ये सुद्धा बचत केलेली आहे. तर तुम्हाला खूप सारे फॉर्म भरण्यासाठी सरळ सेवेची ॲड आली की फॉर्म भरा, ₹1000 फीज. तर ते प्रमाण कमी होणार आहे आणि एकच परीक्षा देऊन त्याच्यामध्ये खूप साऱ्या पदांसाठी आपल्याला त्याच्यामध्ये लढत द्यावी लागणार आहे. यात अजून एक बदल झालेले आहे. आपली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी ॲड घेतली जायची याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल असे त्यांचे 2 पार्ट वेगवेगळे केलेले आहे आता. त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलसाठी 18 गट जे आहे, 18 संवर्ग जे आहे त्याच्यासाठी सेपरेट एक्झाम घेतली जाणार आहे आणि टेक्निकलचे जे आहेत, तांत्रिक स्वरूपाचे जे कामं असणारी पद आहे, त्याचे असे 30 गट असे दोन्ही गटांसाठी स्वतंत्र एक्झाम घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हा बदल पण तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपला अभ्यासाचा प्लॅन पण अचूक असणार आहे. त्याच्यासाठी आमची रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र तुमच्यासाठी कधी पण आवाज द्या तुम्ही 100% आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आमचे मार्गदर्शक आनंदी धनंजय आकाश सर असतील, संपूर्ण रिलायबल टीम तुमच्या यशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोय त्याच्यावरती तुम्ही 100% कॉन्टॅक्ट करा. सविस्तर असं मार्गदर्शन केलं जाईल. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नवीन अशा 100 ते 102 संवर्गाचा ॲड कुठं आपल्या एम-पी-एस-सी संवर्गामध्ये ॲड झालेले ते 153 नवीन संवर्ग आणि सोबत सगळे धरून असे हा संवर्गाचा आपल्याला आकडा त्याच्यामध्ये बघायला मिळतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे जुने विद्यार्थी आपला अभ्यास करताय यंदा 100% गुलाल तुमचा असणार आहे. फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे.
स्ट्रॅटर्जी पॉईंट टू पॉईंट असली पाहिजे. पाठीमागे झालेल्या चुका डबल झाल्या नाही पाहिजे आणि नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे, की तुम्हाला येणारं जे वर्ष असणार आहे 2026 असेल, 27 असेल, त्याच्यामध्ये खूप साऱ्या ॲड ह्या एमपीसी मार्फत निघणार आहे आणि त्याच्यातून आपले नक्की जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला कुठलीही मदत लागली तर तुम्ही रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र जे नामवंती संस्था आहे आतापर्यंत साधारणतः 3000 प्लस क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 च्या अधिकारी संस्थेमार्फत आदरणीय धनंजय आका सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडवलेले आहे. त्यामुळे आपल्यालाही कुठे अडचण आली, आपल्याला कुठे वाचलं, आपण खचतोय, आपल्या चुका होत आहे, त्याच्यात आपल्याला सुधारणा करायला पाहिजे, तर त्यावेळेस नक्की व्हिजिट करा, कॉन्टॅक्ट करा. 100% मार्गदर्शन तुम्हाला आमच्याकडनं दिले जाईल. तर तुमच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी झालेल्या ह्या नवीन बदलासाठी तुम्ही संपूर्ण तयार आहात आणि तुम्हाला येणाऱ्या भविष्यासाठी आमच्या संपूर्ण रिलायबल परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.